आज महात्मा गांधी यांची 155वी जयंती। या निमित्तानं मणिभवन आणि महात्मा गांधी यांचं नातं यावर दृष्टिक्षेप टाकला आहे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी। सध्या आपण आहोत मणिभवन गांधी संग्रहालय, जिथे महात्मा गांधी यांचं काही काळ वास्तव्य होतं आणि स्वतः या संपूर्ण वास्तूबद्दल किंवा महात्मा गांधी यांच्या एकंदर जीवनाच्या प्रवासाबद्दल स्वतः माहिती देण्याचं स्वतः आपल्यासोबत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आहेत। सर, खूप सारं स्वागत। तर पहिला टप्पा आहे त्यांच्या जन्माचा। सर, काय सांगाल, जन्म कुठे झाला किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे जे घर आहे ते गांधी परिवाराचं घर पोरबंदरमध्ये मधलं आहे आणि हे इथे त्यांचा जन्म झाला होता। हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये टर्निंग पॉईंट म्हणता येईल महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील। तिथला साऊथ आफ्रिकेमधील किस्सा, नेमका काय किस्सा आहे थोडंसं थोडक्यामध्ये? स्वतः बॅरिस्टर आहेत म्हणून फर्स्ट क्लासची तिकीट काढून ते फर्स्ट क्लासमध्ये बसले होते। तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की दक्षिण आफ्रिकामध्ये फर्स्ट क्लास फक्त श्वेत चामड्याच्या व्यक्तींसाठी होता म्हणून। तर एका गोऱ्यानी विरोध केल्यावर गार्डनी येऊन त्यांना पीटरमॅरिट्सबर्ग स्टेशनवर बाहेर फेकलं ट्रेनच्या आणि तिथे ते बसून राहिले पूर्ण रातभर। अशा प्रकारे एक वाक्य अल्बर्ट आइन्स्टाईन, जे एक मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं एक वाक्य आज मला आठवलं की या संपूर्ण विश्वामध्ये महात्मा गांधी यांच्यासारखा एक माणूस होऊन गेला, कदाचित पुढच्या पिढ्यांना याचं खरं वाटणार नाही। अशा प्रकारचं एक वाक्य होतं आणि ते आज सत्य होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा राजेश मनियारसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।